घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. मी म्हणेल माझ्या मागे म्हणायचं आहे. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम म्हणा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान जी महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय. यदक्षरमनाख्येयमानन्दमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रयेत्. ओम नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपां. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारिजो जी. जरामरणमोक्षायां ममाश्रितं यतन्ति ये ते ब्रह्मा तद्वित्वं कृष्णं मध्यात्मं कर्म चाखिलम्. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसी या प्रयत्नाते असता विये जयाची. आज प्रवचनरूपी सेवेला घेतलेली ओवी माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील 29 क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर ज्ञानदेवांनी केलेलं निरूपण ते जन्म मरण मोक्ष भाव आपल्याला सांगत असते. पूजा झाली का बोलून घ्या. आजची ही प्रवचन सेवा ज्या कारणास्तव आहेत, गेली 12 दिवस बाबूराव शंकर माळी यांना आपल्याला जाऊन आज 13 दिवस पूर्ण झालेत आणि त्यांच्या स्मरण निमित्त आज ही प्रवचन सेवा, संतांची सेवा, भगवंताची सेवा. आणि ओवीमध्ये भावार्थ आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जरा मरण मोक्षायाम ममाश्रितम यतिंती ये ते ब्रह्म तद्विदम कृष्णम मध्यात्मम कर्म चाकिलाम. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसी या प्रयत्नाते आस्था विये जयाची. आपला इथे जो जन्म झालाय या भूतलावर माणसाला जन्माला यावं लागतं आणि त्याच्याच पाठोपाठ त्याला जावंही लागतं. हे जगाच्या पाठीवरचं त्रिवार सत्य आहे. या भूतलावर 84 लाख योनी सांगितल्या आहेत आणि त्या 84 लाख योनी सर्वही जन्माला येतात आणि त्यांचं कार्य झालं की ते मरण पावतात. आणि त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. जन्माला कधी यावं हे आपल्या हातात नाही. जन्माला यावं लागतं आणि मरण हे अटळ असतं, ते येत असतं, ते सुद्धा आपल्या हातात नाही. आपलं आज जे वय आहे, इथून पुढे आपण किती वर्ष जगू किंवा
म्हणजे त्या क्षणाचा आपल्याला काही थांबता अजून तरी जे आज सायन्स एवढं प्रगत झालंय त्याला सुद्धा लागत नाही. आणि म्हणून या ओवीमध्ये ज्ञानोबाराय जन्म मरणाचा परिचय आपल्याला करून देतात. परिचय तसा विशेष नाहीये. आता जन्माचा परिचय आपल्याला जन्माला यावं लागतं. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं, आपल्याला पोटात दुखतंय, हा परिचय झाला. म्हणजे आपल्याला हे कळतंय की आपल्या पोटात दुखतंय, हे आपल्याला कळतंय, हा परिचय आपल्याला आहे. पण या पोटात काय झालंय, का दुखतंय हे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण त्याच्यासाठी उपाय काय करतो? दवाखान्यात जातो, डॉक्टरांना भेटतो, वैद्याला भेटतो. मग त्याच्यावरचा उपाय डॉक्टर आपल्याला सांगतो की तुमच्या पोटात काय झालंय. म्हणजे जसं दुःखाचं निदान, आजाराचं निदान करायला जसं दवाखान्यात जावं लागतं, डॉक्टरांना भेटावं लागतं. हॅलो, चांगलं ते जसं. अच्छा, ठीक आहे. बर बर. राम राम येतोय. राम त्यांना किती वेळ आहे? ठीक आहे, थोडंसं कमी ठेवा. राम राम. तुम्हाला येतो ना आवाज? व्यवस्थित कळत आहे ना? तर ज्या पद्धतीने, हा बस एवढंच राहू दे, म्हणजे त्यांना अडचण येणार. ज्याप्रमाणे आपल्याला आजाराचं निदान करण्यासाठी दवाखान्यात जायचं असतं, त्याचप्रमाणे ह्या जन्म मृत्यूचा जो फेरा आहे याचं निदान म्हणजे जन्माचा परिचय जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला संतांचा मार्ग धरावा लागतो. आणि संतांच्या श्रेणीत अग्रस्थानावर जर कोणी असतील तर ती माझी ज्ञानराज माऊली, योग्याची सावली, जेने निगमवल्ली प्रकट केली, आणि गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीतलीच ओवी आज आपण, अध्याय क्रमांक 7 आहे. हा अध्याय 7 आपल्याला ज्ञान विज्ञान योग हे सांगतो. आणि ज्ञान विज्ञान योग सांगत असताना ह्या अध्यायात, प्रत्येक अध्यायात माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवंताचं नमन करतात किंवा आपल्या गुरुला वंदन करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमध्ये प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे सुरुवातीला आत्मदेवाचंच वंदन भगवंतांनी केलेलं आहे. आत्मदेवाच याला हार घाला ग्रंथाला. तर आत्मदेवाला वंदन केल्यानंतर गणेशाची स्तुती केली आहे. हा, कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आपण कुठे होतो? जन्म मरणाचं उदाहरण आपण बघतोय. तर त्यात अजून पुढे ज्ञानोबाराय आपल्याला पुढे सांगतात. आता आपण जन्माचा परिचय बघूया. जन्माला का यावं लागतं? तर ह्याच अध्यायात भगवंत ज्ञान आणि विज्ञान योग सांगतात. आणि 27 क्रमांकाचा श्लोक येतो. इच्छा द्वेष समुत्वेन द्वंद्वं मोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यंती परंतपम. येथ इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषीची मांडली वराडिक. ही म्हणजे एक अलंकार स्वरूप, वराडिणीचं रूप या आपल्या इच्छेला दिलेलं आहे. जन्माला आपल्याला का बरं यावं लागतं याचं उदाहरण माऊली अतिशय उत्तम सांगतात. जन्माला का यावं लागतं? येथ इच्छा कुमारी झाली. मरणाच्या अंती ज्यावेळेस माणसाची एक इच्छा आपल्याला जागृत करत असते, जे सुप्त मन असतं, त्या सुप्त मनामध्ये एक विचारधारा तयार होते आणि ती विचारधारा करून माणूस पुढच्या जन्माला येत असतो.
येत इच्छा कुमारी झाली. कुमारी झाली म्हणजे असं का म्हणतात ते, इच्छा जागृत होणं, हे अंतर्मनात जो भाव आपला असतो तो, त्याला इच्छा म्हटलेलं आहे. आणि त्या इच्छेनुसार आपल्याला जन्माला यावं लागतं. एक त्याच्यावरचा एक सुंदर असा दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक महात्मा होते, थोर संत पुरुष, वाचा सिद्धी असलेले. आणि ती वाचा त्यांची अशी सिद्ध होती की ते जे म्हणत होते ते होत असत, खरं होत असत. आणि असा एक आश्रमात ते साधू पुरुष राहत असताना सोबत आपले काही शिष्यगण सुद्धा त्यांच्यासोबत होते. आणि शिष्यगणांना ते एक दिवस म्हणाले की पोरांनो इकडे या. त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता मी गुरुवारी देह ठेवणार आहे, माझं हे अवतार कार्य मी संपवणार आहे, मी जाणार आहे. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं तर गुरुजी म्हणे असं कसं काय, अचानक कसं काय. तर ते म्हणे मरण आपल्याला सांगून येत नसतं, देवाच्या घरचं आमंत्रण आलं की आपल्याला जावं लागतं, हा सर्वांसाठी एक नियम आहे. आणि अजून एक, जाताना आपण 3 गोष्टी लक्षात ठेवा की आपण सोबत काही घेऊन आलो नाही आणि सोबतही काही घेऊन जाणार नाही. जे काही धन कमवलंय ते सुद्धा इथंच सोडून जाणार आहे. फक्त एक करा, मी जर गेलो ना, जे गुरु शिष्यांमधला संवाद सांगतो तुम्हाला, मी जर गेलो ना तर मी तुम्हाला सांगतो की मला अग्निडाग द्या. आता साधू पुरुषांमध्ये शक्यतो आपण समाधी देत असतो आणि त्यांची एक जागा आपण एक पूजनासाठी करत असतो, पण त्या साधूंनी सांगितले की मला अग्निडाग द्या. आणि लक्षात घ्या, जर मला अग्निडाग दिला, मला जर मोक्ष मिळाला तर समजायचं मी निजधामाला गेलो, तुमच्या कानामध्ये पखवाजाचा आवाज ऐकू येईल. असं साधू पुरुष त्या शिष्यांना सांगून गेले की मी जर गेलो तर तुम्हाला काय होईल, कानात पखवाजाचा आवाज ऐकू येईल. आणि जर आवाज ऐकू नाही आला तर समजायचं मी निजधामाला गेलो नाही, म्हणजे मी माझ्या इच्छा आकांक्षामध्ये अजून अडकून आहे, मला मोक्ष भेटलेला नाही. हा साधू महात्मा आपल्याला ते शिष्यांना सांगतात. तर असं झाल्यानंतर गुरुवारी महाराज निर्वाण झालं आणि झाल्यानंतर त्यांना अग्निडाग दिला. मग अग्निडाग दिल्यानंतर साधू होते, ते थोर पुरुष होते, सिद्ध पुरुष होते, मग पखवाजाचा आवाज यायला हवा होता का नाही. आणि ह्या शिष्यांना ते कळालं की पखवाजाचा आवाज काही आला नाही, म्हणजे गुरुवर विश्वास होता. विश्वासु गुरुर्वाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे, जे सांगतात त्याच्यावर आढळ राहिलं पाहिजे, तरच ते गुरु शिष्याचं नातं, नाही तर त्याच्यात काही तथ्य नाही. आणि असं झाल्यानंतर की काय करायचं आता, पखवाजाचा आवाज तर काही आला नाही आणि झाकली मूठ 1.25 लाखाची. कारण की गावामध्ये साधूचं प्रस्थ भरपूर होतं, असं नाही की साधू कमी ताकदवान होते असं. आणि त्या साधूंनी आवाज आल्यानंतर त्यांना काही कळालं नाही की आता काय करायचं. लोकांमध्ये जर सांगितलं तर अंधश्रद्धा पसरल, गुरुचं नाव कमी होईल, गुरुची महिमा कमी होईल आणि आपल्यावरही विश्वास कमी होईल लोकांचा, आणि श्रद्धा डळमळीत होईल. आणि ती श्रद्धा त्याला धक्का न लागायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी ती गुप्त ठेवली ती गोष्ट. सगळं विधी झाला, पार पडला आणि आश्रमावर ते परतले. आणि एके दिवशी त्या आश्रमावर त्या महाराजांचे गुरुबंधू आले. आणि ह्या शिष्यांना एक समस्या, ती कुजबुज मनात होतीच की आपले गुरु गेले पण आपल्या गुरूंना मोक्ष काही भेटलेला नाही, ही खंत होती. मग त्याच्यासाठी अनेक उपाय करायचे, यज्ञादी कर्म कर, दान धर्म कर, की जेणेकरून आपल्या गुरूंना मोक्ष मिळेल. आणि याच्यातनंच एक मार्ग, त्यांचे गुरुबंधू तिथे आले आणि त्या गुरुबंधूंना ते सांगू लागले की असं असं झालं आहे की गुरु महाराज आम्हाला जाताना सांगून गेले की मला मोक्ष जर भेटला तर तुम्हाला पखवाजाचा आवाज येईल, पण तो अजूनपर्यंत काही आमच्या कानात आला नाही, याचा अर्थ आमच्या गुरूंना मोक्ष भेटला नाही आहे. मग काय करावं बरं, असं आहे का. तर ते अजून त्यांच्यासोबतच गुरुबंधू म्हटले का गुरुचं ज्ञान दोघांना तेवढं होतंच. मग ते म्हणे मला सांगा की तुमचे गुरु कुठे आराम करत होते. त्यांनी सांगितलं आश्रम होता तिथं, म्हणे अशा अशा ठिकाणी ते झोपले होते. म्हणे कसे, मग त्या पोझिशनला ते कानोसा घेऊन असे झोपले. म्हणे अजून त्यांचं कुठं लक्ष होतं का. हो म्हणे महाराज, ते असे झोपायचे आणि त्यांच्यासमोर एक खिडकी होती, म्हणे ती खिडकी उघडून समोर त्यांचं लक्ष राहायचं. म्हणे मग काय करायचं, म्हणे एक काम करा, ती खिडकी खोला म्हणे
झोपले, खिडकी उघडली आणि खिडकी उघडल्यानंतर समोर एक बोराचं झाड होतं आणि त्या बोराच्या झाडाला एक मोठं असं बोर आलेलं होतं. मग त्या गुरुबंधूंनी त्यांना सांगितलं, एक काम करा, ते बोर तोडून आणा म्हणे. तुम्हाला सांगतो म्हणे तुमच्या गुरुंना मोक्ष का नाही भेटला याचं उत्तर देतो म्हणे. मग त्या शिष्यांनी ते बोर तोडून आणलं आणि ते बोर त्यांनी ज्यावेळेस तोडून पाहिलं तर त्याच्यात एक आळी मोठ्या स्वरूपात फिरत होती. म्हणे हे तुमचे गुरु आहेत म्हणे. इच्छा मरण असताना त्यांच्या मनात एक वासना जी निर्माण झाली त्या बोरामध्ये, ते बोर खाण्याची. हे भगवद्गीतेत सुद्धा हेच सांगितलेलं आहे. तर त्या अनुषंगाने झालं असं की गुरु त्या योनीत चालले गेले. 184 योनी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या 184 मध्ये सर्वात पवित्र देह, शक्तिशाली देह, बुद्धिवान देह हा मानव जन्म सांगितलेला आहे. त्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि त्याच्यानी भगवंताची सेवा करून, संतांची सेवा करून, भगवंताचं नामस्मरण करून त्याला मोक्षपदाला न्यायचं असतं. पण आपला जीव हा संसारात येतो, संसारातच अडकतो आणि संसाराच्या राडगाडीगात गुंतून राहतो आणि ते गुंतल्यामुळं आपल्याला सत्यज्ञानाचा विसर पडत असतो. त्यावेळेस आम्हाला संत जागा करत असतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चुकवी फेरा 84चा. 184 योनीच्या फेऱ्यातनं जर मुक्त व्हायचं असेल तर म्हणून जन्म मरणाच्या ह्या फेऱ्यातनं मुक्त होण्यासाठी आम्हाला संत जागृत करत असतात. आणि झालं असं, ते बोर खोलून पाहिलं, त्याच्यामध्ये जो आळई होती ती उन्हात धरली आणि त्या उन्हाच्या तापाने ती आळई मरण पावली आणि त्या शिष्यांच्या कानात पखवाजाचा आवाज ऐकू येऊ लागला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मरणाच्या वेळी जी इच्छा माणूस धरून चालतो त्या इच्छेनुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. आणि त्या निमित्ताने इच्छा द्वेष समुत्वेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम स्वर्गे यती परंतपम. आणि ह्या इच्छेमुळे काय होतं, आपल्यामध्ये अजून बरेचसे द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह हे सर्व जागृत होत असतात. आणि हे जर ताब्यात ठेवायचे असतील तर संतांच्या संगतीत राहण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. आणि असं करत असताना एकदा एक नवमस्कंदामध्ये एक कथा आहे, ती श्रीमद भागवतामध्ये नवमस्कंदामध्ये एक कथा आहे की काय केलं पाहिजे मोक्ष प्राप्त करायचा. आपल्याला संसारात आपण अडकलेलो आहे, संसारात आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. तर द्विधा मनस्थिती असते आपली, काय करावं. आजकाल साधू सुद्धा तसे आपल्याला पाहिजे तसे भेटत नाही. पण एकमेव आपला वारकरी संप्रदाय हा असा आहे की तो गुरु या ग्रंथांनाच धरून चालतो. ज्ञानोबा तुकोबारांसारखं आम्हाला अजून तरी कोणी श्रेष्ठ भेटलेलं नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अजून तरी आपल्याला बघायला भेटत नाही. आणि जरी भेटलाच तरी तो तुम्हाला प्राप्त होईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं, भगवंताचं नित्यनेमाने नामस्मरण करावं. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, देहभावे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अखंड वारीची परंपरा आहे. वारीची परंपरा जरी म्हटलं तर आपणही जन्माला आल्यापासून वारीलाच आलेलो आहे आणि ज्यावेळेस आपण जाणार तिथं आपली वारी संपणार आहे. मग ती संपवायची तर ती इच्छा आकांक्षामध्ये अडकवायची का भगवंताच्या चरणाशी अडकवायची? बोलत चला, कुठे अडकवायची? भगवंताच्या चरणाशीच अडकवले पाहिजे की नाही. मग संसारात असताना आपण काय इच्छा धरतो, अजून बाई माफी मागतो, माफी मागून तुम्हाला सांगतो, मी जर ठरवलं असतं ना तर यांच्या संसाराचं काही खरं नसतं असं म्हणतो की नाही आपण. मी होतो म्हणूनच ते झालं, नाही तर काही झालं नसतं. आपण भूतकाळात अडकत चालतो. लक्षात ठेवा, त्या गोष्टी न करता आपण काय दुःखात आता पुढं मार्ग काढायचा आपल्याला. झालं, जी झाली ती गोष्ट झाली, ती तुमच्या हातात नव्हती. ते तुमचं अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. तुमच्या प्रारब्धात जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे आणि जे घडलेलं आहे त्याला कधी बी सामोरं जायचं असतं.
आणि जे सामोरं जायचं म्हणजे काय करायचं, तर जे आपण म्हणतो ना की मी होते म्हणून झालं, पण तसं नाही. आता याच्या पुढे मी काय करेन, जे घडले ज्याच्यावर जे आता हे माळी परिवारावर जे दुःख सावट जे आलेलं आहे, एक घरातील बाप जाणं म्हणजे एक आधारवड जो आहे तो कोसळण्यासारखा आहे. भर उन्हामध्ये माणूस चालतोय, एक शीतल छाया देणारं वृक्ष, पोरं चाललेत, संसार रूपी गाडा चाललाय आणि कडाक्याचं ऊन आहे, पण त्या वृक्षाखाली ज्यावेळेस तो येतो ना त्यावेळेस त्याला शांतता, थंडावा मिळतो. पण आज तो वटवृक्ष आपला उन्मलून पडलाय. 12 दिवस झालेत. आज आपले बाबूराव महाराज आपल्यात नाही आहेत. त्याच्यासाठी सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे आज त्यांच्या 13व्याच्या दिवशी त्यांचा मार्ग पुढे मोकळा करून देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. 13वं का करायचं असतं, 10वं का करायचं असतं, तर ह्या संसार बंधनातनं तो जीव, त्यांची जर काही इच्छा राहिली असेल तर ती कशी मोकळी होऊ शकते, तर त्याच्यासाठी हा आपला आजच्या ह्या 7व्या अध्यायातला विज्ञान आणि ज्ञान या दोघांचे सांगड घालणारा अध्यायातली आपण ओवी आज इथे घेतली. तर इच्छा जर राहिली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शास्त्र असं सांगतं की मनुष्य देह जर गेला, सर्वात 16 संस्कारापैकी सगळ्यात शेवटचा जो विधी असतो तो आहे अंत्यविधी. आणि त्या अंत्यविधीमध्ये हे जे जड देह प्राप्त झालेला असतं त्या जीवाला, त्या आत्म्याला, त्याचं स्वरूप आपण त्याला माता पिता म्हणजे बंधू भगिनी असं स्वरूप त्याला नातं आपण जोडत असतो. परंतु तो काय, तो भगवंताचा जीव आहे, भगवंताकडनं आला आणि भगवंतालाच एकरूप होणार आहे. पण त्याच्या इच्छेमुळे तो, म्हणून ती कथा तुम्हाला सांगितली की इच्छामध्ये तो माणूस अडकलेला असतो. म्हणून आपल्या ह्या शास्त्रांनी विधी सांगितलेल्या आहेत, दशक्रिया विधी. ह्या दशक्रिया विधीला नवम श्राद्ध, नवविधी श्राद्ध आणि नवमिश्रित श्राद्ध असं म्हणतात. 9 दिवस आपण घरामध्ये दिवा लावतो की नाही आणि दुःख पाळत असतो. सर्व कुळातले सर्व लोक आपण दुखवटा पाळतो. तो दुखवटा याच्यासाठी की त्या जीवाला देह सोडल्यानंतर 9 लाख किलोमीटरचा म्हणजे अंतिम जो त्याला ध्येय गाठायचा आहे ते गाठण्यासाठी 9 लाख किलोमीटरचं अंतर कापावं लागतं. आणि त्याच्यानुसार 24 तासाची एक घटिका, अशा घटिकांचं कालगणना त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता ते जसं गरुड पुराणात सुद्धा हेच वर्णन आहे की त्या माणसाचा प्रवास जो आहे तो 90 लाख किलोमीटर असतो. आणि त्याच्यासाठी त्याला तो मार्ग पुढे कसा प्राप्त व्हावा, आपण चालतो कशाने, या जड देहाने, पण आपण त्या अंत्यविधीमध्ये तो जड देह त्याला अग्नीने समर्पित करून यज्ञकर्म आपण केलेला असतो. अग्नी डाग देणं म्हणजे शरीराला जाळणं नव्हे, हा एक यज्ञकर्म आहे. शिवपुराणात वर्णन येतं, आपण बऱ्याचशा गोष्टी आता लक्ष देत नाही पण ते केल्या पाहिजे. जर एखादी स्त्री मरण पावत असेल तर तिच्या चितेवर, ती जिता आपण रचणार आहे, जिथं लाकडाचं सरण आपण काढणार आहे तिथं खाली हळदीने स्वस्तिक काढलं पाहिजे, जेणेकरून यज्ञाची मांडणी होत असते. हा देह आपण यज्ञामध्ये समर्पित करून त्या यमलोकाला त्याची आहुती द्यायची असते, असं विधान आहे. आणि पुरुष जर गेला तर त्या पुरुषाला कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं असतं, हे शास्त्र विधान आहे. आपण ह्या बारीक सारी गोष्टी करत नाहीत. असो, आणि ते झाल्यानंतर हा देह गेलाय, मग आता त्याला पुढची गती कशी प्राप्त होणार, मग त्याला 10 अवयव हे भगवंत प्राप्त करून देतो असतो. कधी, ज्यावेळेस तुम्ही नवविधा श्राद्ध केलं, नवमिश्रित श्राद्ध म्हणजे दशक्रिया विधी करतात, जो आपण जीवाश्म आणलेला असतो, जे अस्थी आणलेल्या असतात त्यांना गंगोदकाने तिलांजली देतो, तर्पण करतो, विधी करतो. त्याच्यासाठी तर्पण विधीसाठी कोणता अंगठा सांगितलेला आहे, या अंगठ्याने आपण पाणी देतो का नाही, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक हातामध्ये जे पण बोट आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शास्त्रक्रम सांगतो. तर्पण विधीसाठी अंगठा सांगितलेला आहे, पितरांच्या तर्पणासाठी आपली पहिलं बोट सांगितलेलं आहे, स्वतःच्यासाठी मधलं बोट सांगितलेलं आहे. कधी गंध स्वतःला लावताना देवाच्या अनामिकेने कधीच लावू नये.
देवासाठी अनामिकाच वापरली गेली पाहिजे. देवाचा गंध लावायचा असेल तर अनामिकेनेच लावला गेला पाहिजे. आणि आपल्याला एकमेकांना, तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर स्त्रियांना हळदी कुंकू लावतात ना, हे शिवपुराण सांगतात तुम्हाला, हे माझ्या वाक्याचं नाही आहे. जे काही आहे ते सगळे काही दाखले ग्रंथाचेच तुम्हाला सांगेन. तर अनामिका जी आहे याच्याने कधी बी देवाला गंध लावायचा असतो. ह्या बोटाने आपण स्वतःला गंध लावणं, एकमेकाला गंध लावणं दोष लागत असतो. आपलं पाप म्हणजे पुण्य तिथं क्षय होत असतं. आणि तर्जनीने कधी बी मधलं बोट जे आहे त्याच्यानेच आपल्याला एकमेकांना हळदी कुंकू लावायचं किंवा सर्व ज्यांना कोणाला तुम्हाला गंध लावायचा. देव सोडून मधलं बोट हे स्वतःसाठी असतं. आणि पित्र जे असतात आपल्या घरामध्ये, एक टाक असतो बघा, पित्रांचा टाक असतो. देवपूजा करत असताना अनेक अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होत असतात. आपल्याला लक्षात नाही येत की आपली पूजा सफल का नाही झाली. तर ती सफल न होण्याचं कारण ह्या बारीक सारी गोष्टी, या चुका आपल्याकडनं होत असतात. तर ह्या तर्जनीने ज्यावेळेस गंध आपण देवांना लावतो, ज्यावेळेस पितरांना गंध लावायचा वेळ येतो ना, त्यावेळेस हे पहिलं बोट वापरायचं असतं. हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांमधला हा भाग आहे. तर मग मोक्ष मार्ग हा गंध लावण्याचा असा विषय झाला. मग हे दशक्रिया विधी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी अजून एक आपल्याला शास्त्र दंडक सांगतं की ह्या पित्रासाठी जो प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये 90 लाख किलोमीटर जाऊन अंतर चालायचं आहे. त्याच्यामध्ये एक मुक्काम त्याला घडत असतो. तो मुक्काम म्हणजे दर महिन्याला घडत असतो. दर महिन्याला घडत असतो त्याचा, तो चालत चालत तो प्रवास त्याचा घडतो. त्या जीवात्म्याला 1 महिन्याचा, म्हणजे त्याचा जो घटिकेचं जर अंतर जर बघितलं तर त्या जीवात्म्याला जे अवयव आपल्याला दशक्रिया विधीने आपण प्राप्त करून देतो, प्राप्त केल्यानंतर तो जीवात्मा जसा जसा जातो, पण ह्या 13 दिवस तो भूतलावरच राहतो. का भूतलावर राहतो की त्या यमदूतांकडनं परमिशन घेऊन त्याला आपल्याला खाली यावं लागतं. का परमिशन घेऊन की जाणार कसा, पुढचा जो टप्पा आहे, वर्ष आपण वर्ष श्राद्धानी करतो ना, ते 1 वर्ष त्या 365 दिवस त्या जीवात्म्याला जाण्यासाठी लागत असतो. तर मग तो एक विनंती त्या देवांकडनं घेऊन येतो की त्याच्यासाठी मला जे काही अवयव लागतील, त्याच्यासाठी जर माझे पित्र, माझे जर खाली जे असलेले जे सगळे सोयरे, माझे जे पुत्र आहेत, त्यांनी जर माझं तर्पण केलं तर ते त्याला प्राप्त होणार आहे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर तो प्रवास त्याचा चालू होणार आहे. आणि त्याच्यामुळेच जागृत झालेले लोक काय, ज्यांना संतांची जाणीव आहे, ते संतांचं प्रवचन ठेवत असतात, ज्ञानदान करत असतात, अन्नदान करत असतात. आणि सर्व ज्या विधीपूर्वक ज्या गोष्टी आहेत, आपल्या माता पित्यांच्या उपकारातनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे विधी 13व्याचे 10व्याचे श्राद्धाचे आपण सर्व काही करत असतो. आणि हे विधी करत असताना 84 प्रकारचे 84 श्राद्ध आपल्याला सांगितलेले आहेत. किती? 84 लक्ष योनी असल्यामुळे 84 श्राद्ध आपल्याला. आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनात, आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वसामान्यांना ते शक्य नाही. मग म्हणून काय सांगितलंय, जो महिन्याचा जो टप्पा सांगितलाय, महिन्याला जो मुक्काम जीवाला घडतो, त्या महिन्याला म्हणजे आता आपली माळीकाकांची जी तिथी आहे, त्या तिथीला तुम्ही दर महिन्याला एक पित्र तुम्हाला जीव घालायचा आहे. आणि असा दर महिन्याला ते करायचं. असे 12 महिने झाल्यानंतर शेवटच्या 12व्या महिन्यामध्ये आपल्याला वर्षश्राद्ध घालायचं असतं, जेणेकरून पुढचा जो प्रवास आहे तो त्या जीवाचा पूर्णतः चालू होत असतो. आणि ते जर जमत नसेल तर मग शास्त्र आपल्याला त्याच्यातनं एक उपाय सांगतो की त्याच्यासाठी आजचं हे 13वं आहे, 13व्याचं श्राद्ध आहे. त्याला काय सांगितले, पुराण शास्त्र किंवा पुराण श्राद्ध असं त्याचं नामकरण आहे. आजच्या दिवशी जे 13व्याचं आपण श्राद्ध करतो त्याला पुराण श्राद्ध असं म्हणतो. जर चुकून माकून तुमच्याकडनं हे पुढचं काही कार्य झालं नाही, आणि कधी विटाळ असतो, कधी सुतक असतं, अजूनही आपल्या कुळातले जर लोक गेले, जर सुतक पडलं तर त्या जीवाला पुन्हा आपण म्हणजे पित्र घालू शकत नाही, कारण की ते देवाचे झालेले असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. फक्त त्यांच्या कीर्ती आपल्याकडे ते ठेवून जातात, देहाने ते गेलेले असतात. आणि म्हणून तो 13व्याचा विधी आपल्याला करायचा असतो. आणि या 13व्याचा विधी करत असताना पुत्राचं एक कर्तव्य असतं. पुत्राचं कर्तव्य सांगितलेलं आहे. पुत्राने पुत्रता कशी पाळावी
त्याच्यासाठी एक तुकोबारायांचं फार सुंदर असा अभंग सांगितलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. ह्या एका अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला 4 कारणं सांगू जातात. स्वामी काज म्हणजे गुरुची म्हणजे शिष्याने कशी सेवा केली पाहिजे, गुरु भक्ती, त्याच्यानंतर पितृवचन म्हणजे पित्याची सेवा, आपल्या आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे, हे आपलं त्याच अभंगातनं तुकोबाराय वर्णन करून सांगतात. पितृवचन आणि सेवापती म्हणजे पत्नीने पतीची सेवा कशी केली पाहिजे, गुरुनी शिष्याची सेवा कशी केली पाहिजे. स्वामी काज म्हणजे एखाद्या नोकरांनी आपल्या मालकाची सेवा कशी केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जे काम करणार आहे तो स्वामी काज, जे काही काम करेल ते त्यांनी इमानदारीत केलं पाहिजे, त्या मालकाला त्यांनी फसवलं नाही पाहिजे, म्हणजे स्वामी काज सांगितलेलं. गुरु भक्ती, गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवणं, गुरुनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवणं हे सांगितलेलं. आणि पुढे म्हटलेलं पितृवचन, त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ. पुत्राचं कर्म काय आहे, श्राद्धादी कर्म झाल्यानंतर पुत्राचं कर्म काय आहे. 2 कर्म सांगितलेले आहेत. एक, आई वडील जोपर्यंत आहेत त्यांची सेवा करा, अविरत अशी सेवा करा. ज्ञानोबराय त्याच्यासाठी सुंदर अशी ओवी सांगतात. ते म्हणतात, माता पिता हे दुसरे कोणी नाही, आपलं शास्त्र आपल्याला सांगतं, मातृदेव भव पितृदेव भव. पुढे अजून एक सांगितलंय, गुरुदेव भव आचार्य देव भव. ही आपली संस्कृती आहे, आपलं सनातन धर्म आहे, आपल्याला शास्त्र सांगतं. आणि ज्ञानोबराय सांगतात की सकल तीर्थाची ये दुरे जे का माता पितरे ते सेवा कीजे लोन कीजे, असं ती ओवी आहे. माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की जोपर्यंत पुत्राचा देह आहे, पुत्र जोपर्यंत जिवंत आहे, त्या पुत्राचं आद्य कर्तव्य आहे की पहिले आपल्या माता पिताचं जिवंत असताना आणि गेल्यानंतरही सर्व सोपस्कार त्यांनी करावं. कारण की माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला आहे, म्हणजे या भूतलावर पिंड रूपात आपण जन्माला आलोय. एक भगवंताचा उपकार आहे, त्या भगवंताने उपकार केला की जीव आपल्या आईच्या उदरात टाकला. त्याच्यानंतर आईने आपल्याला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस आईने आपलं पालन पोषण केलं, संगोपन केलं, आणि तिच्याच आशीर्वादाने आपल्याला हे जग बघायला मिळतंय. आणि हे जग बघत असताना वडिलांनी आपलं पालन पोषण केलंय, म्हणून हा उपकार हा जगात सगळ्यात मोठा उपकार सांगितलेला आहे. आणि त्या उपकारातनं उतराई होण्यासाठी एक तर ते जिवंत असतात ना, त्यावेळेस त्यांची सेवा केली पाहिजे. आज एवढे सर्व नातेवाईक आपले सगळे सोयरे आप्तेष्ट मामा भाचे काका चुलते आज सर्व इथं आहेत, पण दुर्दैव असं आहे की त्याच्यासाठी माळी काका आज इथं आपल्यात हे बघण्यासाठी नाही आहे, पण ते गुप्त रूपाने आज विधीपूर्वक आपल्या इथं हजर राहतील. आणि हे सगळा सोहळा बघून ते सुद्धा प्रसन्नच होतील. आणि तेच नव्हे तर त्यांचे पित्र तुमचे जे पूर्वज आहेत ते सुद्धा वरती खुशच होतील आणि पुढचा मार्ग त्यांचा सोयीस्कर करून देतील. मग पुत्राचं कर्तव्य सांगण्यासाठी एक भागवतामध्ये नवम स्कंधामध्ये एक सुंदर अशी कथा आहे. एक राजा होता, त्याचं नाव होतं नाभाग. नभग नावाचा राजा आणि त्याचा एक पुत्र होता नभग राजा. कर्तव्य असं होतं की पूर्वीच्या काळी जर राजा बनायचं असतं ना, तर राजा बनण्यासाठी त्याला वनवासात जावं लागायचं. वनवासात जाण्याचं कारण असं की त्याला सर्व तो सोपस्कार शिकायचे असतात, जी परिस्थिती असते. आता राजा म्हणजे कसं आहे, सर्व राजा बोलेन दल आले. जन्मताच सोन्याचा चमचा जर मुखात असला तर त्याला दारिद्र्याची जाणीव होणार नाही, पुढे जर काही संकट आलं त्याची जाणीव होणार नाही. आणि आपण ही उदाहरणं आताही आपण बघतो, मोठ्या मोठ्या घरांमध्ये जे पुत्र आहेत, आजकालची जी पिढी आहे, त्यांना सगळं आयतं मायतं भेटल्यानंतर कष्टाची जाणीव त्यांना नाही. त्यांना जर कष्टाची जाणीव जर विचारायची असली तर आमच्या शेतकरी राजाकडे विचारा, त्याचं किती कष्ट आहे. आमच्या शेतकरी राजाचं किती कष्ट आहे हे सकाळी सकाळी ज्यावेळेस तो बांधावर पाणी द्यायला जातो ना, तिथं त्याला घेऊन जा, त्याला समजेल किती मेहनत करावी लागते ती.
आणि असं हे सर्व शिकवण जी कोणी देत असेल तर ते आपले वडील धाक जरी असला तरी ते आपल्या पोराचं हित बघत असतात. मायेला आपल्या लेकराला कसं आहे, जीव लावण्याची कशी पद्धत आहे की त्याला तिचं दुःख पावत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ते किती चुका करू तरी माया कशी आपली पदरात घेते का नाही. पण तसं बापाचं नाहीये. बापाला ते व्यक्त करता येत नाही. बापाला कडकच राहावं लागतं. एक शिवपुराणात श्लोक येतो, नमो भवानी शंकरा श्रद्धा विश्वास रूपेने. त्याच्या रूप म्हटलेलं विश्वास म्हणजे महादेव सांगितलंय आणि श्रद्धा म्हणजे आपली माता सांगितलंय. आपण बा असंच बोलून जातो. आपल्या आईबद्दल जेवढं कौतुक करतो तेवढं आपण बापाबद्दल करतो का? नाही करत. पण खरा जर आपल्या घरात जर आपल्याला आई जर खाऊ घालत असेल, तिचं जेवण आपल्याला रुचकर लागतंय, पण ते जेवण मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा तो माझा बाप असतो. त्यांनी खाल्लेल्या खस्ता, त्यांनी सहन केलेला अपमान हा आपल्याला कधी दिसत नसतो. आपण हक्काने आपल्या बापाकडे सांगतो की पप्पा मला हे पाहिजे, बाबा मला हे पाहिजे, दादा मला हे पाहिजे. पण तो त्याचे सगळे दुःख विसरून तुमच्या त्या इच्छा पूर्ण करत असतो. ही त्याची नैतिक जबाबदारी तो पार पाडत असतो. त्यावेळेस तो विचार करत नाही भविष्यात हा मला सांभाळेल की नाही सांभाळेल, परंतु तो त्याचं कर्तव्य बिनधोकपणे पार पाडत असतो. आणि हीच कथा म्हणून फार सुंदर कथा आहे भागवतात नवमस्कंदात आलेली नभग राजाची. हे तिथे आपल्याला शिकून जातं. ऐका पुत्राचं कर्तव्य काय असतं ते. त्या नभग राजानी त्या नाभाग नावाचा जो त्याचा पुत्र होता, 2 पुत्र आहेत, त्यातला एक पुत्र जो आहे तो वनवासात अभ्यासासाठी पाठवून दिला जातो. प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा वनवासात अभ्यास करण्यासाठी जावं लागलं, गुरुकुलात राहावं लागलं. आणि ही आपली खरं वैदिक परंपरा पूर्वी पण तीच होती की गुरुकुलात पाठवल्यानंतर जो अनुभव पोरांना येतो, जो अनुभव सिद्धता, आज आमच्या आळंदीमध्ये देऊमध्ये त्र्यंबकेश्वरला जाऊन बघा, पोरं हे आई वडिलांपासून दूर राहतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, तुकोबा गाथाचं सगळ्यांचा अभ्यास करतात, अध्ययन करतात. माधुकरी मागून ज्यावेळेस ते जीवन जगतात त्यावेळेस त्यांना खरं जीवनाचा अर्थ कळतो की आपण आणि आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात, काय करतात ते. आणि अशाच प्रकारे तो त्या राजाचा पुत्र जंगलात गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं काही विद्या विभूषित केल्यानंतर तो पुन्हा आपल्या वाड्याकडे परत आला. आणि तो वाड्यात परत आल्यानंतर हे 2 भावांचं संभाषण आहे. तो भाऊ म्हणतो, ए त्या वाड्यात तू पाय टाकायचा नाही. दुसरा भाऊ त्याला म्हणतो, म्हणे का रे दादा असं का म्हणतोयस, हे घर पण माझंच आहे. नाही म्हणे, तू गेला आणि तू गेल्यानंतर आम्हाला कळालं की तू परत येशील याची काही शाश्वती आम्हाला नव्हती, म्हणून मग आम्ही वाटण्या करून टाकल्यात. म्हणे वाटण्या करायला आम्हाला वेळ लागत नाही. आणि त्या वाटण्या केल्यानंतर तो म्हणतो की हे घर आता तुझं राहिलं नाही. पण तो विद्या प्राप्त करून ज्ञानार्जन करून आलेल्यानंतर त्याची बुद्धी बघा. तो म्हणे ठीक आहे, काही अडचण नाही, तू घेतलंस ना म्हणे, ठीक आहे तुला राहू दे. मग पण आई वडील कसे आहेत म्हणे. आणि हेच सांगत असताना तो म्हणे हा ठीक आहे म्हणे, तुझ्यासाठी आम्ही ठेवलंय म्हणे, असं नाही की मी सगळं काय घेतलंय, तुझ्यासाठी बाप ठेवलाय ना म्हणे, जा त्याची सेवा कर. असा तो विना संस्कारी पोरगा तिथं बोलतोय. संपत्ती मोठ्याला देऊन टाकली कारण की लहाना इथे नव्हता, पण संस्कार लहाना तिथे कमवत होता. आणि ते संस्कार घेऊन तो तिथे वडिलांकडे आला. आणि आल्यानंतर बापाचे हालचाल विचारले, कसे आहात बाबा, बरं आहात ना, एवढ्या दिवसात तुमची अपेष्ट मी म्हणजे विचारू शकलो नाही, तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि तिथं बाप ढसा रडू लागला. मोठ्या पोऱ्याला मी संपत्ती दिली खरंय, पण संस्कार द्यायला कमी पडलो. आणि तुला संस्कार भरभरून दिले, पण मी तुला संपत्ती देऊ शकलो नाही. पण तुझ्यासाठी मी काहीतरी करेन. सर्व काही हातात काही नसताना सुद्धा देण्याची जी दातृत्व जे ज्याच्याकडे आहे तो म्हणजे माझा बाप आहे. जगाच्या पाठीवर असं कोणीच नाही की तो इच्छा झटकून देईल. आणि असं करत असताना मग तो म्हणे
ठीक आहे, आज माझ्याकडे संपत्ती नाही तुला देण्यासाठी, राहू दे म्हणे, पण तू जे संस्कार कमवलेत त्या जोरावर माझी अजून बुद्धी, माझं जे ज्ञान आहे ते कोणी हिरवून घेऊ शकत नाही, ते माझ्याकडे अजून साबित आहे. मी तुला एक उपाय देतो म्हणे. तर ते काय करायचं तुला सांगतो. बाजूलाच ते जिथं त्यांचा वाडा होता त्याच्याच बाजूला एक अंगिरास ऋषी जे आहेत, त्या अंगिरास ऋषीच्या कुळातले जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण लोक काय करायचे, तिथं यज्ञादी कर्म करायचे. आणि त्यांना एक म्हणजे 6 महिन्यानंतर किंवा 6 दिवसानंतर विसरण्याची एक पद्धत, म्हणजे जे जे श्लोक काही म्हणायचे तर त्यांना त्या श्लोकाचा विसर पडायचा. आणि ही गोष्ट त्या वडिलांनी हेरून ठेवली होती आणि ते श्लोक वगैरे सगळं काही त्यांनी पाठ करून ठेवलं होतं. हे त्यांनी ज्ञान अर्जन करून ठेवलं होतं. हे ज्ञान कधीच वायाला जात नाही. हे कोणाला दिलं तर ते वाढत असतं, त्याचा क्षय होत नाही. म्हणून ज्ञानवंत पै घालती वाद. आणि ते ज्ञान त्या पुत्राला दिलं. ते श्लोक, ते मंत्र तू पाठ कर आणि त्या कुळातील, त्या अंगिरास कुळातल्या ब्राह्मणांना तिथं जाऊन तू ते मदत कर, त्यांच्या यज्ञाला मदत कर. कारण की ते 6 दिवसांनी ते मंत्र विसरत असतात, त्यांचा यज्ञ अर्धवट राहू नये म्हणून तू ते कर्म तिथं जाऊन कर. तुला त्या कुळातले ब्राह्मण नक्कीच काही ना काहीतरी असं काहीतरी देतील की ते तुला पूर्ण सुद्धा नाही, म्हणजे भरपूर काहीतरी देऊन जातील बघ. आणि वडिलांवर विश्वास ठेवून त्यांनी ते केलं. आणि सगळा अध्ययन वगैरे झाल्यानंतर तो गेला आणि ते ब्राह्मण एक भरपूर खुश झाले. खुश झाल्यानंतर त्यांना अफाट असं त्याला धन दिलं. म्हणजे यज्ञकर्म केल्यानंतर जो काही प्रसाद असतो, जे काही उरलेलं असतं, हविद्रव्य वगैरे जे काही दानात जे आलेलं तिथं काही जास्त, ते सर्व काही दान खऱ्या अर्थाने तू आमचा यज्ञ पूर्ण केलास म्हणून त्या ब्राह्मणांनी त्याला देऊन टाकलं. आणि ते दिल्यानंतर वाटेने चालत असताना एक शिवगण तिथं कालपुरुषाच्या रूपात तिथं एक उपस्थित झाले. आणि त्यांना अडवलं, हे तू काय घेऊन चाललास म्हणे. तर तो म्हणे, अहो मी काही चोरीमारी नाही केली म्हणे, माझ्या विद्या अध्यासाने ते दान माझ्या पदरी आलेलं आहे, ते मी घेऊन चाललो म्हणे, आणि ते माझा त्याच्यावर अधिकार आहे म्हणे. असं होऊ शकत नाही. दक्ष प्रजापतीच्या या भूमीवर जर यज्ञादी कर्मातनं उरलेलं जे काही साधन आहे त्याच्यावर अधिकार जर कोणाचा आहे तर तो शिवगणांचा आहे. लक्षात घ्या बरं. यज्ञ कर्मानंतर जे काही उरलेलं प्रसाद आहे, जे काही आहे ते हे भूपतीचं म्हणजे ब्राह्मणाचं असतं. आणि त्याच्यावर अधिकार आमचा आहे म्हणे मला हे पटत नाही, हे दान मला मिळालेलं आहे, पण एक काम करेल म्हणे, तुम्ही माझ्या वडिलांकडे चला आणि ते जर म्हटले तर हे मी दान तुम्हाला देऊन टाकेन म्हणे. पण तुम्ही सांगताय तर म्हणून नाही देणार. तो शिवगण आहे बरं. आणि ते झाल्यानंतर मग तो गेला. वडिलांनी सांगितलं म्हणजे सृष्टीचा नियम आहे, जे ज्याचं आहे ते त्याला द्यावं, हिसकावून घेऊ नये, बळावून घेऊ नये. ते जर म्हणताय ना, शिवगण आहेत ते, शिवगण म्हणजे साधे असतील का? शिवगणांनी जर सांगितलं ते त्यांचं आहे तर ते त्यांना तुला द्यावं लागेल. बघा, धर्माच्या ह्या कार्यामध्ये जो संकटातही उभा राहतो हे कार्य पुत्राचं आहे. आपल्या बापांनी संकल्प केला होता की भरपूर पंक्ती जेव घालेन, अखंड असं अन्नदान करेन, पण ती परंपरा पुढे पुत्राने चालवावी. हा खरं पुत्राचा धर्म आहे. पुत्राने काय करावं काय नाही करावं हे शास्त्र, धर्मशास्त्र आपल्याला सांगून जातं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळा तो विषय मांडला आणि ते शिवगणांसमोर त्यांनी सांगितलं की म्हणे तू त्याला देऊन टाक. आणि त्यांनी खरंच काही ते सगळं काही देऊन टाकलं. पितृवचन, फक्त तेवढाच एक विषय आपण बघत आहोत. त्या पितृवचनामध्ये त्यांनी ते सगळं काही दिल्यानंतर तो शिवगण प्रसन्न झाला आणि तो त्याला म्हटला की तुझी जी पित्याबद्दल असलेली निष्ठा आहे आणि वडिलांबद्दल असलेला जे काही तुझा विश्वास आहे त्याने मी खूप खुश झालो म्हणे. तुला हे सर्व, हे दान तर घेच घे, परंतु तुला हे राज्य, हे ऐश्वर्य उभं करण्यासाठी जर अजून काही लागत असेल तर ते सुद्धा मी तुला देईन, असा आशीर्वाद देऊन तो निघून गेला. आणि तो नभग नावाचा राजा, नाभाग नावाचा जो राजा, त्याने एक राज्य निर्माण केलं. अशी सुंदर अशी कथा आपल्याला त्या नवमस्कंदात भागवतामध्ये पाहायला मिळते. आपण शिवपुराणाचा सुद्धा अभ्यास केला, आपण भागवताचा सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास केला. फक्त या एकाच ओळीने आपल्याला हे एवढं कर्म, म्हणजे जिवंत असताना
काय कर्म करावं आता आपण हे बघितलं. आणि अजून एक नगर जिल्ह्यामध्ये एक आत्ताचीच घटना घडली. आपल्या आईने आपल्या पुत्राला फोन केला. पोरगा काही कामानिमित्त मुंबईला राहत होता आणि तो मुंबईला राहत असल्याने विषय असा झाला की आईने फोन केला की मुला तू कधी इकडे येणार आहेस गावाकडे. मला आणि तिला बीपीचा त्रास असल्यामुळे तिला नेहमी त्या गोळ्या घ्याव्या लागत असत. तिथे कोणीच नव्हतं घेऊन देणार. म्हणे मला काहीतरी कर आणि ते माझ्या गोळ्या तरी पाठवून दे, नाही तर काहीतरी कर. मुलगा म्हणे ठीक आहे म्हणे, मी रविवारी तिकडे येतो. ही घडलेली घटना आहे नगर जिल्ह्यातली. येतो म्हणे मी. आणि असं झालं. परत तिकडे कामाचा अजून एक व्याप वाढला. म्हणे आई काम वाढलंय म्हणे, मला आता येता येणार. डोक्याच्या नसा फुटल्या आणि आई गेली. मला सांगा, पहिल्याच फोनला जर मुलगा तिथं धावत आला असता तर त्या आईचं दर्शन घडलं असतं, आईची इच्छा पूर्ण झाली असती आणि यदा कदाचित आई जिवंत राहिली पण असती. हे आपलं सांगण्याचं तात्पर्य झालं. कर्म कोणाला चुकलं नाही. जसं ज्याच्या विधिलिखित आहे त्याला तसं जावं लागणार आहे. पण शिकण्याची गोष्ट अशी आहे की जिवंतपणी जेवढी सेवा करता येईल, कारण की ते त्या गोष्टीचा आनंद घेतात, ते समाधान आपल्याला भेटत असतं. भगवंतानी सुद्धा तेच केलं होतं. पुंडलिक रायांनी काय केलं? परब्रह्म उभं केलं. कसं केलं? कोणाच्या जीवावर उभं केलं? त्या आईवडिलांची सेवा बघून तो देव आपल्या महाराष्ट्रात इथं उभा राहिला. फक्त आईवडिलांच्या सेवेमुळे. पुंडलिक राय काय करत होते? मोठी भक्ती दारात येऊन स्वतः. असं आपण तरी तप केल्यावर प्राप्त होईल का हो? तर ही सेवा आईवडिलांची करत असताना जगाचा मालक जर दास होऊ शकतो, तर मग आपण आपले जे दैवत आहेत, मातृदेव भव पितृदेव भव, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि ही कृतज्ञता अशा प्रकारे आपले सुदामभाऊ असतील, गोरखदादा असतील, तसेच मच्छिंद्रदादा असतील, तीनही पुत्र, त्यांनी दशक्रिया विधीच्या सुद्धा त्या दिवशी सुद्धा प्रवचनाची सेवा सांगितली होती. मला अभिजित दादांचा फोन आला होता की आपल्याला प्रवचनाची सेवा करायची म्हणून. त्यांना म्हणतं यदा कदाचित आम्हाला काम असल्यामुळे जमणार नाही, पण अशा ताईंचं तिथे प्रवचन ठेवलं की त्या ताईंना सुद्धा वडील नाही आहेत. वडील नसल्याचं दुःख काय असतं हे त्यालाच विचारावं ज्याला आई वडील नाही आहेत. असताना आपल्याला आई वडिलांची किंमत नाहीये, आई वडील गेल्यानंतर आपल्याला किंमत कळते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि आजकाल कलियुगात हेच आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळं आहे ना, तोपर्यंत त्यांचे असे उत्सव साजरे करा. 60 70 आपण जसं म्हणतो ना, तसे उत्सव साजरे करा. त्यांचा वाढदिवस असा साजरा करा, सर्व नातेवाईकांना त्यांच्या समोर पंक्ती जेवू घाला. हे पुत्राचं इति कर्तव्यता आहे. भोजन करू घालणे, त्याच्यानंतर आईची सेवा करणे आणि सगळ्यात शेवटी आई वडील गेल्यानंतर पिंडादी कर्म करणे, जेणेकरून त्या माता पित्यांना मोक्ष मिळतो, त्यांना सद्गती प्राप्त होते. पुत्राच्या ऋणातनं तो मुक्त होतो आणि आपल्यावर जे असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा मुक्त होत असतं. आणि अशाच पद्धतीने आपण ही सेवा करत राहिली पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची वेळ अजून आहे ना का झाली? चालू देऊ ना? हा हा तेच म्हणतो, नाही तर मग असं नको व्हायला की. बर, पुढे एक कथा फार सुंदर असते. एका गावात एक ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणाकडे एक सेवक असतो. तो सेवक त्याच्याकडे नित्यनेमाने पाणी भरत असतो. ही कथा एवढी भारी सांगून जाते की काय होतं आपल्या पुढे सगळी सद्गती जी होती आपल्याला प्राप्त होते तिचं काय होतं. तर तो सेवक त्या ब्राह्मणाकडे अविरतपणे काम करत असतो आणि काम करत असताना एक दिवस पाणी भरायला जात असताना त्याला सर्पदंश होतो. सर्पदंश झाल्यानंतर
तो मरण पावतो. इकडे ते ब्राह्मण काका जे असतात ते त्याच्या दुःखाने त्याच्या मरणाने व्याकुळ होतात. काय झालं म्हणे, तर म्हणे आपला जो रामू आहे म्हणे दादा, तिथं गावकरी त्यांना माहिती देतात की त्याला सापाने दंश केला, तो मरण पावला. त्या दुःखाने ब्राह्मण काका खूप व्याकुळ होतात आणि शोक व्यक्त करू लागतात. असं करत 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 वर्ष दीड वर्ष उलटून जातात. बघा, पित्र अशाच व्यक्तींना दर्शन देतात की ज्याबद्दल खूप आपल्याला गोडी असते, लगाव असतो, त्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम असतं. अशा लोकांना ते कधी ना कधीतरी वर्षातून एक दोनदा स्वप्नामध्ये दर्शन देत असतात. त्या स्वप्नाचं एक गणित आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की आपल्या डाव्या कंठाला एक पुरातीत नावाची ग्रंथी आहे आणि त्या ग्रंथीमध्ये आपल्याला 2 सेकंदाकरता एक स्वप्न असं पडतं की ते संकेत देऊन जातं. त्याला सांकेतिक शब्द स्वप्न असं म्हणतो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. हे शिवपुराणच सांगते परत आता तुम्हाला. हे स्वप्नशास्त्र जे आहे हे रामायणामध्ये भरताला वसिष्ठ जे त्यांचे गुरु होते हे त्यांनी सांगितलं होतं. आपले दशरथ राजा यांचं निर्वाण झालं आणि निर्वाण झाल्यानंतर दशरथ राजाने भरताला सुद्धा संकेत दिला स्वप्नात जाऊन की मी राम राम करत माझा प्राण सोडत आहे. राम राम कई राम राम कई राम राम कई 6 वेळा राम राम म्हटले आणि दशरथ राजाने प्राण सोडले. आणि हे स्वप्न प्रभू श्री रामचंद्रांना वनवासात असताना सुद्धा पडलं होतं. हे असं स्वप्नशास्त्र आहे. हे संकेत आपल्याला सुद्धा पडतात. ते कुठे? ह्या डाव्या कंठाला एक ग्रंथी आहे, त्याच्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर 2 सेकंदाकरता एक स्वप्न, सांकेतिक स्वप्न आपल्याला पडत असतं आणि त्याच्यातनं आपल्याला संकेत पुढचा कळत असतो की काय होणार आहे असं. आणि झालं असं ते त्याला मग ते 1.5 वर्ष गेल्यानंतर तो जो त्याचा जो नोकर होता रामू नावाचा, तो अचानक एक पंचांग बघत आलेला एक माणूस गेल्या गेल्या तो दुपारी त्या एक आराम करायला असे ते गुरुजी झोपले आणि झोपल्या त्यांनी जे दरवाजा उघडला, डायरेक्टली तो रामू त्यांच्या समोर उभा राहिला. अरे तू तर म्हणे मेला होतास, अचानक माझ्या समोर कस काय आलास म्हणे काका मी यमदूत झालो म्हणे आता. म्हणे हा असं कसं काय तू यमदूत होऊ शकतो म्हणे. तर ऐका ना म्हणे, मी तुम्हाला सांगतो. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतल्यानंतर आणि ब्राह्मणाचे कर्म केल्यानंतर पुन्हा जो जन्म प्राप्त होतो तो ब्रह्मलोकाचा प्राप्त होतो. क्षत्रिय धर्मामध्ये 100 वेळा जन्म घेतल्यानंतर यज्ञादी कर्म अखंड केल्यानंतर त्या 100ही जन्मांमध्ये तर त्याला इंद्रपद प्राप्त होत असतं. आणि तसंच जर पापकर्म करत असलो, सदैव पापकर्म करून मी जर नरकात जात राहिलो तर नरकातील यमदेवता माझ्यावर प्रसन्न होतात आणि यमदूत काय सांगतात, त्याला ते यमदूत करून टाकतात. सारखा जर नरकात जर माणूस गेला तर तो काय होत असतो, यमदूत होत असतो. आता आपल्याकडे सांगण्याची पद्धत आहे, आपण वैकुंठवासी कैलासवासी असं लावतो, पण खऱ्या अर्थाने जे कार्य ज्याला सोपवलेलं आहे खऱ्या अर्थाने आधी यमदूतच आपल्याला न्यायला येत असतात आणि त्याच्यानंतर आपल्या कर्माचा लेखाजोखा झाल्यावर ते वैकुंठ लोकात जातील किंवा कैलासात जातील किंवा भूलोकात येतील हे ठरवणारे न्यायप्रिय देवता यमराज असतात. आणि असा यमदूत तो नोकर झालेला असतो आणि तो त्या ब्राह्मण काकाकडे येतो आणि ब्राह्मण काकाकडे आल्यानंतर तो त्याला सांगतो, म्हणे मग तू इथे आज कसं काय अचानक आला म्हणे, 1.5 वर्ष झाले तुला जाऊन, अचानक आज कसं काय तू आला. अहो म्हणे तुमच्या शेजारीचे जे आहे ना आता गेले म्हणे पंचांग पाहून, त्यांनाच घेऊन जाण्यासाठी आलो म्हणे मी. आणि असं करता करता मग ते कधी नगर जाय, कधी निफाड जाय, कधी येवला जाय, कधी लासलगाव जाय, असं त्या यमदूताचं कार्य चालत असायचं. पण तो आल्यानंतर त्या भेटायला त्या ब्राह्मण काकाकडे येत असत, कारण की त्यांनी तिथे त्याच्याकडं सेवा केलेली असते, त्याच्याकडं देवाचं कार्य घडलेलं असतं, त्याच्यामुळे तो सारखं तिथे येत असतो. आणि एक लालसा अशी तयार त्या ब्राह्मण काकाची झाली. अरे म्हणे माझं एक काम करशील का म्हणे. बोला ना काका, काय? मला एकदा ते नरक आणि स्वर्ग काय ना ते दाखव म्हणे हे तर शक्य नाही म्हणे देवा, मला यमदूतांकडनं परमिशन काढावं लागेल, ती परमिशन काढल्यानंतर मला ते करता येईल म्हणे.
बरं ठीक आहे म्हणे, तू वेळ घे, तू जाऊन ये म्हणे परत. आणि असं गेल्यानंतर पुन्हा तो रामू नावाचा जो सेवक आहे तो यमदूताकडे म्हणजे यमराजांकडे गेला आणि यमराजांना सांगितलं असं असं की माझे जे या भूतलावर याआधी जो जन्म झाला तिथं जे माझे गुरु होते त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की त्या इच्छेवर मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे म्हणे. आणि यमराजसुद्धा त्या यमदूतावर फार प्रसन्न झालेले असतात. म्हणे तुझं काम खूप चांगलं आहे आणि त्या कामाच्या याच्यावर मी सुद्धा खुश आहे, माग तुला काय मागायचं म्हणे, मी देईन म्हणे तुला. आणि त्यांनी मागितलं की माझ्या गुरूंना एकदा तरी नरक आणि स्वर्ग दाखवायचं आहे म्हणे. म्हणे असं हे तर शक्य नाही म्हणे, हे नियमाच्या विरोधात आहे. यमराजाने डायरेक्टली म्हणे असंच करता म्हणे, तुम्ही आमच्याकडनं कामं करून घेतात आणि ज्यावेळेस मागायची गोष्ट आली तर हात वरती करता, हे तुमच्या यमराज पदाला शोभत नाही म्हणे. असं म्हणतोस का, ठीक आहे, तुझे गुरु आहेत ना म्हणे, जा तू घेऊन ये म्हणे त्यांना. मग आले ते खाली. मग आता त्या गुरूंना घेऊन जायचं आहे. गुरूंना मग रामू सांगू लागला तुम्हाला यायचं आहे ना म्हणे, चला तयार व्हा म्हणे. मग कसं जायचं म्हणे, 4 जण लागतील म्हणे. कसं जायचं, 4 जण लागतील म्हणे. झालं, खाटीवर झोपा म्हणे. आणि 4 जणांना घेतलं, गेला, निघाला. म्हणजे ते मेलेले नव्हते बरं, त्याला स्वर्ग नरक दाखवायचं होतं. आणि दाखवल्यानंतर तिथे गेला. मग या नरकात काय त्याची आरती ओवाळणार आहेत का, मारुती झोडेती यमाचे दूत नाही का. तिथे एक व्यक्ती भरमसाठ गरम उकळत्या तेलामध्ये शरीर तळतंय, त्याला जो त्रास होतोय तळण्याचा ते दिसतं की ते म्हणजे त्याला काही ते जळत नाही आहे, पण त्याला जो त्रास होतोय तो अगणित आहे. ते बघून ते ब्राह्मण काका घाबरले. त्याच्यानंतर पुढे सुद्धा जातात. अजून भरपूर असे जे गरुड पुराणात वर्णन येतं, कुंभी पाक, त्याच्यानंतर म्हणजे कुर्मी किडे घाणीमध्ये टाकणं. तुम्ही फालुदा माहिती आहे की तुम्हाला, फालुदा बघितलाय तुम्ही, मिल्कशेक दुधाचा वगैरे. आता सांगितलं तर तुम्ही इथून पुढं प्याल का नाही ते माहिती नाही मला. तिथे एक अशी एक तलाव आहे, त्याच्यामध्ये पू असतो, आपल्याला फोडाला कसा पू येतो असा त्या फालुदाच्या स्वरूपातला तो पू तिथे होता. तिथे सुद्धा त्या जीवाला टाकलं जातं. आता त्याचं कर्माचं विधान मी इथं नाही सांगत बसणार तुम्हाला, त्यांनी काय कर्म केले ते. आणि असं करत करत पुढे तो जातो आणि त्याला भय वाटू लागतं. आणि तो त्या रामूला विचारतो, म्हणजे रामू अरे हे खूप भयानक आहे, मला एक सांग, मला नाही ना इथे यावं लागणार ना म्हणे. मग तो त्याचा सगळा लेखाजोखा बघतो. म्हणे काका म्हणजे माफी मागून सांगतो म्हणे, तुम्हाला सुद्धा इथं यावंच लागेल म्हणे. म्हणे का, असं कसं काय, असं काय मी कर्म केलं म्हणे. म्हणे तुम्ही एक ऐका म्हणे, तुम्ही एकदा कुठंतरी चप्पल घ्यायला गेले होते म्हणे. म्हणे हो चप्पल घ्यायला गेलो होतो म्हणे. मग तिथं त्या चप्पलवाल्याला काय सांगितलं तुम्ही, त्यांनी तुम्हाला 10 रुपयाला चप्पल सांगितली, त्या काळची बरं का, आता 10 नाही भेटणार. तर तो म्हणे 10 रुपये त्यांनी सांगितलं होतं, तरी तुम्ही काय म्हटले, अरे म्हणे 8च रुपये घे म्हणे. तुमच्याकडे 10 रुपये होते तरी तुम्ही काय बोलले, 8च रुपये घे म्हणे, माझ्याकडे नाही येत म्हणे. ते झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथं मोलभाव केला म्हणे. आणि मोलभावचा परिणाम काय झाला, तुम्हाला ते 2 क्षण, ते 2 रुपये तुम्ही वाचवले ना म्हणे. तुमचं कर्म ते बाजूला राहू द्या, तुम्ही काय चांगलं केलं, पण ते 2 क्षण तुम्हाला नरकात तुम्हाला घेऊन येणार आहेत आणि त्याची परतफेड तुम्हाला इथं करावं लागणार आहे म्हणे. बरं ठीक आहे म्हणे. मग पुढे जाऊन अजून एक कर्म त्याला दिसतं. तिथं तो चापकाने फटके खात असतो, परंतु तो खुश होत असतो. का खुश होत असतो, तो इतका म्हणजे आता नरकात जर तुम्हाला त्रास भेटतो त्यांनी खुश व्हावं का, तर तो खुश याच्यासाठी होत असतो की त्याचे जे पितर आहेत खाली ते पुण्यकर्म, जसं आता आपण आज प्रवचनरूपी सेवा ठेवली, कीर्तनरूपी सेवा ठेवली, अन्नदान ठेवलंय, ज्ञानदान ठेवलंय, याच्यातनं तो खुश होत असतो आणि तो आशीर्वाद देतो वरतून. काय आशीर्वाद देतो की यांच्या कुळात एक पुत्र असा जन्माला येणार आहे की तो भागवत भक्ती करेल आणि पुढे हा भागवत धर्म पुढे चालवेल. तर याच्यामुळे तो खुश होतो आणि तिथे आनंदाने ते मार सहन करत असतो की माझं कर्म इथे मी खर्च करतोय, पण माझे जे पुत्र आहेत, पुत्राचं कर्म सांगतो मी तुम्हाला, जे पुत्र आहेत ते पुण्यकर्म माझ्या नावाने करताय, मला
मोक्ष मार्गासाठी माझं जे पापकर्म आहे ते कमी कमी करतायत आणि पुण्याचा संचय होतो आहे. म्हणून काय होईल, मी पुन्हा त्यांच्या कुळात जन्माला येईल आणि ज्या चुका मागच्या जन्मी ज्या केल्या त्या मी आता करणार नाही. पुन्हाच्या एकदा जन्माला येऊन भागवत भक्ती पुढे चालू ठेवेन. आणि हे कर्म पुत्राचं सांगितलेलं आहे. पुत्राने ते कर्म केलं तर तो पुत्र पुत्र म्हणाला जाईल, नाही तर त्याला कपूत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आई वडिलांची अविरत सेवा करा आणि जे काही त्यांचे राहिलेल्या इच्छा आकांक्षा ज्या असतात, आता बघा गुरुजी आपल्याला दशक्रियाच्या विधीत काय सांगतात की बाबाची काही जर इच्छा असेल तर पिंडाला कावळा शिवत नाही. मग त्यावेळेस त्यांना तिथे इच्छा एक व्यक्त करायची असते की मी इथून पुढे ठराविक काही जी वस्तू असते त्यांना जी आवडणारी असते ती सोडेल. बाबाची जर इच्छा असेल की तू माळकरी व्हावा, तर ते इच्छा नसली तरी तुम्हाला ते माळकरी होणं आहे का, कारण की पितृवचन सेवापती. आणि हीच खरी महाविष्णूची पूजा, भगवंताला आवडणारी जर खरी पूजा जर काही असेल तर ती आई वडिलांनी जे पुण्यकर्म केलंय, आई वडिलांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, साधू संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, तो मार्ग पुढे चालू ठेवणं, त्याच्यावर जे तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्याच्यामुळे चांगलं कर्म करत राहा आणि चांगला संकल्प जर केला तर सत्य संकल्पाचा दाता नारायण तो तुमच्या सर्व काही इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण करेन. जर तुम्ही संकल्प केला मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ दरमहा एवढं अमुक अमुक लोकांना जेव घालेन, आधार आश्रमात जाऊन काहीतरी दानपुण्य करेन, किंवा वर्षातनं एकदा एक असा सोहळा करेन की अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन करेन, त्यांच्या स्मरणार्थ करेन, तर ते अनेक पुण्य त्यांच्या कुळात होत असतात. आणि एक नव्हे दोन नव्हे तर पुढच्या 7ही पिढ्या ते पुण्यवान करून जातात. हे कर्म पुत्राला इथं करण्याचं भगवंत सांगतात. आपला वेळ झालेलाच आहे आणि शेवटी आता आपण सुरुवातीला जसं जन्म मरण बघितलं ना, मग याचं उत्तर काय येतं ज्ञानोबराय अजून एक 28 क्रमांकाच्या श्लोकात सांगता, येषां तत्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्तां भजन्ते मा दृढव्रतं. ऐसे विकल्पाचे वायाने कांटे देखोनी सनाने, जे मती भ्रमाचे पसावणे घेती चिना. उजू एकनिष्ठेच्या पावली रगडून या विकल्पाच्या भली. महापातकांच्या सांडली 8वी जीवे, मग पुण्याचे धागा घेतले आणि माझी जवळीक पावले. किंबहुना ते चुकले वटवधेया. पुण्यकर्म करत असताना जर काही अडचणी तुम्हाला येत असतील तर त्याच्यात माऊली काय म्हणतायत, रगडून या विकल्पाची या भाली. जो काही विकल्प येत असेल ते भगवंत त्याचा नाश करतात आणि तो संकल्प तुमचा पूर्ण करण्यास फक्त एक संकल्प करा की माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी पुढे एक असं कार्य करेन की त्याच्यानी एक भागवत भक्ती म्हणा किंवा एक येणारी जी पिढी आहे त्याला एक संदेश जाईल. एक जे आता आपण इथून पुढे जी पिढी घडवणार आहोत तिला जर आपले ग्रंथ कळाले नाही, तिला जर आपला धर्म कळाला नाही, तर लक्षात ठेवा पुढे आपला धर्मसुद्धा संकटात येण्याची म्हणजे एक धोक्याची घंटा आपण जसं म्हणतो ती राहणार आहे. त्याच्यामुळे आपण जागृत होणं फार गरजेचं आहे. आपल्या पिढीला याचं महत्त्व कसं कळेल. आता 850 वर्षापूर्वी माऊलींनी हा शोध, आता त्यावेळेस विज्ञानी होतं का, त्यावेळेस परमार्थच चालत होता. आता विज्ञानाने असं डोकं काढलंय, आता जे तुम्ही घड्याळ बघतायत ते म्हणतात आम्ही शोध लावलाय. याच्यात माऊली एक ओवी सांगतात, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र घड्याळाचं वर्णन 850 वर्षापूर्वी 16 वर्षाची माऊली माझी ज्ञानोबा माऊली वर्णन करते. हे ज्ञान कुठून आलं, हे त्या संतांची परंपरा आहे. आणि हा संत परंपरा असलेला आपला महाराष्ट्र, त्याच्यात असलेला हा आमचा भागवत धर्म, वारकरी धर्म, आमचा माळी परिवार असेल, हे सर्व सगळे सोयरे असतील, आपतेष्ट परिवार असतील, हे करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि नक्कीच आपल्या माळी काकांचा पुढचा मार्ग हा सोयीस्कर होईल यात शंका नाही. त्याच्यामुळे आता त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि पुढचा मार्ग सोयीस्कर व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक पसायदान म्हणून आपण त्यांना एक तिलांजली द्यायची आहे.
मध्ये पूजा चालू आहे पिंडदानाने, तर तिलांजली झालीच आहे. आपण इकडे ज्ञानदान करत आहोत. शब्दब्रह्माने ज्ञानाच्या मुखाने आपण त्यांना एक तिलांजली आपण अर्पण करत आहोत. भगवंताचं नामस्मरण करून, भगवंताची सेवा करून त्यांचा पुढचा जन्म हा भगवंताच्याच सेवेत विलीन व्हावा, हीच ज्ञानोबारायाचरणी, तुकोबाचरणी, पांडुरंगाचरणी प्रार्थना. आणि एवढं बोलून आपण आपली सेवा ही संपुष्टात आणूया. आणि प्रसादांसाठी आपण सर्वांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची बांधियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेताना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी. म्हणजे जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हावो येईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.